बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये आणखी एक प्रोमो आला आहे, ज्यामध्ये दिसते की रेशन टास्क आला आहे. रेशन टास्कची जी अपडेट आहे मी थोड्या वेळापूर्वीच दिली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यासाठी बिग बॉसनी मला वाटतं काहीतरी फिक्स टाईम दिला असेल. मी सांगितलं ते 15-20 मिनटं किंवा मग अर्धा तास. आणि त्या वेळात त्यांना इतकी मोठी जी भली मोठी भांडी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं जशी की भंडाऱ्याला वगैरे यूज करता अशी मोठी भांडी पण आहे, लहान भांडी पण आहे. दोन्ही प्रकारची भांडी जी आहे ना घासायला दिलेली आहे, जळकी दुळकी अजून मळकी, तर घासायला दिली आहे सगळ्या कंटेस्टंटला. तर इकडं रुचिता करण या सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे नाही का. रुचिता म्हणते आहे की आपण आहे ना प्रभूला भांडी घासायला लावू, तो कारण तो गावाकडचा आहे. तर तो गावाकडचा आहे तर तुम्ही पण गावाकडचे आहात. आणि प्रभू ठीक आहे त्याचं वय आहे 19-20, पण तो अरे एवढूच आहे, त्याला ती भांडी उचलणार पण नाही सगळ्यात महत्त्वाचं तर. आणि मग तो भांडी घासाल तर मग तुम्ही काय कराल? तर हे असं सगळं घरामध्ये चाललं आहे. आणि हे डिस्कशन करता की प्रभू आणि राधाला आपण आहे ना भांडी घासायला लावू दोघांना मिळून, आणि हे काय करणार आहे. तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला तर हे काही म्हणजे रुचिता जी आहे ना हे चुकीचं बोलते मला वाटतं, की बाबा तो गावाकडचा आहे म्हणून त्याला भांडी घासायला लावायची. हे जे आहे ना हे सेंटेन्सच चुकीचं आहे. तो गावाकडचा आहे तर तू पण तर गावाकडची आहे, माझं हे म्हणणं आहे. आणि गावाकडचं शहराकडचं असं काहीच नसतं. शहराकडची पण भांडी घासू शकता. आणि तुम्ही घरातल्यांना तुम्हाला सगळ्यांना मिळून तो रेशन टास्क करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं तर. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे तो. तर तुम्ही पर्टिक्युलरली 1-2 कंटेस्टंटला सांगू नाही शकत की यालाच घसायला लावा किंवा मग त्यालाच घसायला लावा. तर हा असा प्रोमो आला आहे. आणि मला आहे ना हे जे रुचिताचं म्हणणं आहे ते तर बिलकुलच पटलं नाही, का तो गावाकडचा आहे म्हणून त्याला भांडी घासायला लावायची. हे तर चुकीचं आहे. गावाकडचा शहराकडचा माणूस असतो. किंवा मग असं असत नाही की गावाकडचा आहे तर मग त्याला खूप कष्ट करायची सवय आहे, मग त्याला इथे टेस्ट करायला लावा. तुम्ही पण एक कंटेस्टंट आहात त्याच्याबरोबरने, तुम्हालाही ते करायचं आहे. तर याबद्दल तुमचा काय टेक आहे मला सांगा. घरात आलं आहे रेशन टास्क, आणि रेशन टास्कमध्ये बिग बॉसनी घरातल्यांना सांगितलं आहे की रेशन जर हवं असेल तर तुम्ही एवढ्या वेळात एवढी भांडी जी घासून कदाचित ते स्टोर रूममध्ये ठेवायची असेल. आणि भांडी घासायची जी म्हणजे धावपळ आहे ती कंटेस्टंटची दिसतेच आहे. त्याच्या आधीच्या प्रोमोमध्ये आपण बघितलं, पण त्याच्या आधीचा जो हा प्रोमो आहे ना तो आला आहे. आणि त्यात दिसते बाई गावाकडचा शहराकडचा. तर याबद्दल रितेश देशमुख काय बोलतील मला वाटतं. हा जो मुद्दा आहे हा वीकेंडचा वार म्हणणार मी भाऊच्या धक्क्यावर नक्कीच बोलला जाईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि तुम्हाला काय वाटतं, खरंच प्रभूने भांडी घासली पाहिजे का? सगळ्या कंटेस्टंटचं काम आहे ते भांडी घासणं. मला तर असं वाटतंय की गावाकडचा शहराकडचा असं काही नसतं. तुम्ही त्याच्याबरोबरने कंटेस्टंट म्हणून आलेत ना त्या घरात, त्याच्यामुळे जो टास्क आहे ना तो सर्वांना मिळून करायचा आहे. किंवा मग बिग बॉस ज्यांना सांगतील त्यांना तो करायचाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच शकत नाही तो गावाकडचा आहे तो शहराकडचा आहे, त्याला हे येत असेल त्याला ते सगळ्यांना सर्व आलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.